नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगितलं 14 भाषा यायच्या, उत्तम मराठी बोलायचे, पण कुठे सक्ती होती त्यांचे, ते शिकले. फार दूर कशाला जा. मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो. दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडावी लागली होती, फी भरायला पैसे नव्हते म्हणून. तरी दोघंही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही, त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात. हे केवळ 7वी मध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे. म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये. पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हा नाही ते असे ते हा मैंने बोलिया. नको वन्स मोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोल्या उतना काफी है, जिसको समझना है उसको समजा. त्यांना पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का. म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेचे आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहेत. तू किती वेळा पक्ष बदललास, अरे वा चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा आहे माझ्याकडे. ही सगळी अशी तितर भीतर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत, हे शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे.